नागपुरातून एक अभिमानास्पद बातमी. सामाजिक कार्याचा झेंडा उंचावणाऱ्या श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान. नागपूर येथे इसावा सोशल फाउंडेशन आणि इंटरनॅशनल इचस पब्लिशन अँड बिझनेस मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद 2026 मध्ये श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था पारस अकोला यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्षा चंदाताई सुरेश दत्तगाळ यांनी या मानाचा पुरस्कार स्वीकारला. का मिळाला हा सन्मान? गरजू लोकांना आधार, अनाथ मुलांना आश्रय, बेघरांसाठी निवारा, विधवांना सन्मान, समाजासाठी निस्वार्थ सेवा. कार्यक्रम स्थळ हा भव्य पुरस्कार सोहळा विदर्भ हिंदी साहित्य मधुरम सभागृह, श्री फतेचंद मोर हिंदी भवन, राणी झाशी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे उत्साहात पार पडला. मान्यवर उपस्थिती. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कलाकार, समाजसेवक, उद्योजक आणि साहित्यिकांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. ग्रामीण भागातून सुरू झालेले सामाजिक कार्य आज राष्ट्रीय व्यासपीठावर गौरवले जात आहे. ही केवळ संस्थेची नाही तर संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब आहे. अशाच सकारात्मक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि समाजसेवेचा संदेश शेअर करा. महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव पुरस्काराने त्याला सन्मानित करीत आहोत. या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी आधार दिलेला आहे. या आधाराची गरज त्यांच्या आयुष्याला कलाने देणाऱ्या लोकांच्या ठरलेली आहे. अनाथ व्यक्ती, अनाथ बालक त्यांच्या सत्काराला दाद देऊन मनपूर्वक अभिनंदन करीत आहोत. त्यानंतर ती दुसरी संस्था आहे, मोठी संस्था आहे की कमल नारायण बहुउद्देशीय संस्था आणि कमल नारायण बहुउद्देशीय संस्था बुलढाणा या संस्थेला सुद्धा मी महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय